ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिच्या प्रियाच्या व्हिडिओमुळे 3 सत्य उलगडले आहेत. त्यामध्ये खुनाचा विलास खून प्रकरणात पण तिने मदत केली आहे आणि दुसरं म्हणजे ती तन्वी नाही आहे. सुभेदार कुटुंबाला त्या व्हिडिओचं कसं समजलंय हे पाहिल्यानंतर सगळ्यांचा कसा रिॲक्ट झाला या व्हिडिओमध्ये पाहूया. इकडे नागराज महिपतला बोलत असतो काय पण करा आणि तो मोबाईल ताब्यात घ्या आणि तो मोबाईल आणून या हॅकरकडे द्या. तेव्हा तो हॅकर नागराजला सांगतो की काय पण करून तू मोबाईल मिळवा आणि तो मोबाईलची मी तुम्हाला सेटिंग सांगतो आणि तो व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला मिळेल. नंतर तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करा. याच्यासाठी तो आता नागराज दिवाळीच्या दिवशी सुभेदारांच्या घरी जातो आणि तो मोबाईल मिळवतो आणि त्या मोबाईलमधला या मोबाईलमध्ये आपल्याला काहीतरी मिळेल का आणि या मोबाईलची सेटिंग बदलता येईल का हे सगळं तो पाहत असतो. त्याच टाईमला त्या हॅकरने ते सांगितलेला जेवढा पण तो आहे त्याला लक्षात येतं आणि तो मोबाईल तो सेटिंगमध्ये जाऊन रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यामध्ये नागराज एवढा एक्सपर्ट नसतो आणि तो काहीतरी वेगळंच करायला लागतो. त्याच टायमाला तिथे प्रिया येते आणि बोलते काका माझा मोबाईल. त्याच टायमाला तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा याच्या अगोदरच प्रतिमाला नागराजच्या हातात प्रियाचा मोबाईल पाहून त्याला वेगळंच काहीतरी वाटतं आणि ते बोलते काहीतरी गडबड आहे. त्याच टायमाला प्रतिमा नागराजला बोलते काय करता तुम्ही मोबाईल आणि ती उचकून घ्यायला बघते. पण त्या टायमाला नागराज मोबाईल लपवून ठेवायला बघतो. पण त्या प्रतिमाला पहिल्यापासून डाऊट असतो का काहीतरी कारस्थान शिजत आहे. त्याच टायमाला प्रतिमा नागराजला बोलते की भाऊजी मोबाईल माझ्या हातात द्या. त्याच टायमाला प्रिया नागराजला बोलते नागराज तो मोबाईल माझ्याकडे दे. तेव्हा नागराजला विचार पडतो की जर प्रतिमाने हा मोबाईल घेतला आणि त्यातला व्हिडिओ पाहिला तर प्रियाबरोबर माझं पण भांडं फुटू शकतं आणि नागराज तो मोबाईल प्रियाकडे देतो. पण त्या टायमाला प्रतिमा तो मोबाईल हिसकावून घेते. तेव्हा प्रतिमा नागराज आणि प्रियाला बोलत असते की तुमचं काहीतरी चाललं आहे आणि तुमचं काहीतरी कारस्थान शिजत आहे, तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. आणि त्यानंतर प्रतिमा तो व्हिडिओ घेऊन रविराजांकडे जाते आणि तो व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवला जातो. आणि त्या व्हिडिओमध्ये प्रिया सांगायला लागते की त्या व्हिडिओमध्ये ती सगळं सांगत असते आणि कसा खून झाला. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती सांगत असते की मी तन्वी नाही आणि प्रिया बोलते की मी तन्वी नाही आणि मी सायलीचा गाठोडं घेऊन या घरात शिरलो. पण त्याच टायमाला प्रतिमा तिच्या कानाखाली देते. तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलते की हा व्हिडिओ बनवायचं कारण काय. ते प्रिया बोलायला लागते की मला या नागराज काकाने अडकवलेलं आहे. तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की मला कळलं आहे तुमच्या दोघांचं कारस्थान मला कळलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही जे कारस्थान कळलं आहे ते मला माहीत आहे. तेव्हा प्रतिमा प्रिया सांगायला लागते की तू सायलीचं गाठोडं घेऊन या घरात येऊन तू तन्वी बनलीस, तू तन्वी बनायचं नाटक केलंस. तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलायला लागतं की आता खोटं बोलू नकोस, लय खोटं बोललीस, आता तुला मी पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि एका व्हिडिओमुळे आता प्रियाचं कारस्थान चांगलाच बाहेर आलेला आहे. तेव्हा सायली प्रियाला बोलायला लागते की तू माझा गाठोडे घेऊन तू तन्वी बनून या घरात आलीस. व रविराज बोलायला लागतं की मी पोलिसांना घेऊन येतो आणि पोलिसांना आणल्यानंतर जे काय ते खरं ते कळेल. तेव्हा ते प्रिया बोलायला लागते सांगायला लागते की मला महिपत आणि नागराज काकांनी हे सगळं करायला सांगितलं. तेव्हा रविराज बोलायला लागतं की मला मुळातच गोष्ट कळत नाही की त्या महिपत शिकऱ्या आणि नागराजशी तुझा काय संबंध. तेव्हा नागराज बोलायला लागतं की या सगळ्यामध्ये माझा काय संबंध आहे, तुम्ही मला या सगळ्यामध्ये का अडकवताय. तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की तुझा काय संबंध आहे, मला सुमनने सगळं सांगितलं आहे. प्रतिमा सांगायला लागते की मला सुमनने सांगितले की तुमचं महिपतशी कनेक्शन आहे आणि तुम्ही महिपतला भेटायला जाता. आणि प्रतिमा सांगायला लागते की तुम्ही तिघं मिळून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा प्रतिमा नागराजला सांगते की तुम्ही मोबाईल घेऊन काय करता आणि त्या मोबाईलमध्ये काय होतं आणि दुसरं म्हणजे तुमचं आणि प्रियाशी आणि महिपतचं काय कनेक्शन आहे. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते हिला लवकरात लवकर आता पोलिसांच्या ताब्यात देऊया. तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, मी काय ते खरं सांगते. ते सांगायला लागते की हा व्हिडिओ मला वाचवण्यासाठी बनवला होता आणि हे गाठोडं माझं नाही आहे. आणि त्याच टायमाला अर्जुन पोलिसांनी घेऊन येतो आणि सगळे DNA रिपोर्ट आणतो आणि तो बोलतो की हा DNA रिपोर्ट आहे. आणि अर्जुन बोलायला लागतो की मैना काकू आणि सदाशिव भाऊ हे सायलीचे आई वडील नाही आहेत आणि हे मला पहिल्यापासूनच संशय आलेला होता. आणि प्रिया सांगायला लागते की हे गाठोडे मी घेऊन आले, पण हे गाठोडे मला कोणाचं आहे ते माहीत नव्हतं आणि ते गाठोडे घेऊन मी महिपतच्या घरी गेले होते. व प्रिया सांगायला लागते की महिपत आणि नागराजने सांगितलं तसं मी केलं आणि मी इथपर्यंत पोचले. आणि आता सायली बोलायला लागते का आता तुझी आणि माझी DNA टेस्ट होईल आणि आता तिथे सदाशिवभाऊ आणि मैना काकू यांची आणि प्रियाची DNA टेस्ट झाली. आता तुझी आणि माझी होईल आणि आता ह्याच्यामध्ये कळेल की खरी तन्वी कोण आहे. त्याच टायमाला प्रिया बोलायला लागते की हो मी खरं सांगते काय ते. आणि प्रिया सांगायला लागते की सायलीच तन्वी आहे आणि सायलीचं गाठोडं मी चोरलं होतं आणि आता प्रिया ही तन्वी नाही आणि आता ही सायली तन्वी आहे आता कळलं आहे. आणि एक गोष्ट आता राहिलेली आहे म्हणजे
रविराज नागराजला बोलतात की तू ह्या सगळ्यामध्ये तुझा काय संबंध आहे आणि तू ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं कारण काय, हे सगळं मला तू लवकरात लवकर सांग. किंवा प्रिया सांगायला लागते मी तुम्हाला सांगते आणि प्रिया सगळा घडलेला प्रकार सांगते आणि प्रिया सांगायला लागते की तुम्हाला मारण्याचा प्रयत्न ह्यानीच केला आहे आणि जो पण अपघात झाला आहे तो ह्यानीच कडून आणलेला होता. अशा प्रकारे आता सगळं सत्य समजलं आहे आणि याच्या पुढे काय होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.